506 आणि 507 माझे आहे. ओबेमध्ये पेपर टाकाय पेपर टाकतो. माझं कार्ड टाइम सबमिट चालेल का? जुलाब झाले म्हणून याचा अर्थ असा आहे का हा लेडीज बाथरूम मध्ये घुसणार. इथे हागायची वांदी झाले आहेत. हगंदारी मुक्त एकदम कूल. तर गाईज हा आपला खाटेवरती जो पसारा पडलेला आहे, जो पसारा आहे खाटेवरती, तो पसारा नसून ते आपली आज बॅग भरण्याची तयारी होते. कारण की हा पसारा आपला जाणार एका बॅगेमध्ये. ह्याचं कारण असं आहे की आज आपण चाललेलो आहे मित्रांसोबत आपल्या गावाला. आपली मान्सून ट्रिप असेल दरवर्षी, यावर्षी पण आपण मित्रांना घेऊन चाललोय गावाला. खूप मजा येणार आहे. फुल एक्सायटेड. मी फुल तयार झालेलो आहे आणि आपल्याला रात्री निघायचं सो आपण तयारी करतोय पटापट. आता जस्ट जेवण रेडी झालेलो आहे. आता फ्रेश होतो. फ्रेश होऊन मग आपण निघूया, गाडीजवळ आहे खाली भेटूया आणि सगळ्या मित्रांना भेटूया. आणि आपल्यासोबत कोण कोण आहेत मित्र ते तुम्हाला सांगतोच पुढे. तोपर्यंत स्टे ट्यून सोबत राहा. चला. 12-13. सो गाईज फायनली आपण आता 12:15 वाजता अंघोळ करून रेडी झालेलो आहे. कारण की अंघोळ करायचं कारण असं होतं, आपल्याला सकाळ सकाळ जायचं आहे गणपतीच्या मंदिरामध्ये. पाली बल्लाळेश्वर गणपती मंदिर आहे, तुम्हाला माहितीच आहे. आपल्याला तिकडे जायचं आहे आणि आपण मित्रांसोबत चाललेलो आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट अजून एक आहे की आम्ही ह्या वर्षी म्हणजे पोरांनी आम्ही आपल्या ग्रुपची जी हॅशटॅग भावकी या नावाचे आम्ही टी शर्ट छापले आहेत. हे बघा, तुम्हाला पॅटर्न कसा वाटला? हा बघा, बघून घ्या पॅटर्न पूर्णपणे. हे बघा, खतरनाक आहे ना. खालचा अवॉइड करा फक्त. हे बघा पॅटर्न बघा. आणि पाठीवर नाव आहे आपलं, दिसतं की नाव आहे ना तुम्हाला? नंतर दाखवतो. हां, तर आता आपण फटाफट आंघोळ केलेले. आंघोळ करून फ्रेश होऊन निघूया, कपडे चेंज करूया. 12:15 रात्रीची निघूया. आणि आपली बॅगपॅक इथे सगळं रेडी आहे. स्पीकर वगैरे घेतलं सगळं ऑलमोस्ट. आणि आज आपण आपल्या खऱ्या ट्रिपची सुरुवात करूया. यस. सो गाईज आपण आपले हत्यार सामान सगळं घेऊन निघालेलो आहे. आता पहिले बघू दे आहे काय रस्त्यावरती. हां, आता आपण खाली भेटूया आपल्या मित्रांसोबत आणि आपण ब्लॉग खालीच सुरू करूया आपल्या मित्रांसोबत. कारण की आपले मित्र हे खाली वाट बघतायत. तर आपण खाली जाऊया आणि भेटूया लवकरच. चला. सो गाईज फायनली आम्ही आमच्या ट्रिपची सुरुवात करतोय आपल्या एरियापासून. आणि रात्रीचे आता किती वाजलेले आहेत सोनू? 1:15. रात्रीचे वाजलेले आहेत 1:15. घड्याळ फॅशन. आणि इकडे आमचं सामान बघू शकता तुम्ही मित्रांनो. अशा प्रकारे आमचे सामान घेऊन पोरं निघालेले आहेत. आणि सगळं सामान आम्ही घेतलेलं ऑलरेडी. कारण की गावी जाऊन कुठे पळापळ करायची गरज नसली पाहिजे म्हणून. आणि ब्लॉग सुरू करतो आपण आपल्या एरियामधून. तर मी प्रकाश गौरड पुन्हा आलो एक छोटासा ब्लॉग घेऊन. आणि आपला ब्लॉग असणार आहे गावचा. आणि आपण गावाला फुल मजा करणार आहे. आणि आपली पब्लिक बघू शकता तुम्ही इकडे सगळे फुल तयारीत आहेत हॅशटॅग भावकीच्या नावाने. आणि प्रत्येकाच्या पाठी नाव लिहिलेलं आहे. फिर जडी फिर असं पाठी नाव लिहिलेलं आहे. आणि प्रत्येकाचे नंबर्स लावलेले आहेत. आणि आपण इथे गाड्या पार्किंग केलेल्या आहेत. आपल्या 2 वॅगनर आमची लय भारी फुल तयारीत बरोबर मजा करतायत. आता पटकन नारळ फोडूया आपण आणि आपल्या ट्रिपची सुरुवात करूया. बरोबर. गणपती बाप्पा मोरया मोरया. सो गाईज फायनली आपण आपली गावची पिकनिक झालेली आहे. तर ट्रिपला सुरुवात करायच्या अगोदर बोला गणपती बाप्पा मंगळमूर्ती. रात्रीचे 2:48 झालेले आहेत. हे बघा, बघू शकता तुम्ही. आणि आम्ही जस्ट आम्ही आता जस्ट नवी मुंबई मध्येच आहे अजून. कारण की आम्ही थांबलेलो कळंबोलीला आणि आमच्या दोन्ही पण गाडीमध्ये गॅस नव्हते. तर आम्ही गॅस बनवण्यासाठी थांबलेलो.
तर आता आम्ही थांबलोय इथे आणि आता गॅस भरणार आहे आणि आपली एक गाडी गॅस भरून पुढे गेलेली आहे आणि आम्ही पाठोपाठ थांबलोय कारण की आमच्या सोबत आपला मित्र येतोय शेखर आणि शेखर बाईकने येतोय कारण की त्याला कारने यायला आवडत नाही कारण की याचं रिझन सांगतो. त्याला गाडीमध्ये कारमध्ये आम्ही आता एसी मध्ये फुल चिल्ड मध्ये बसलोय, कारमध्ये त्याला उलटी होते. विचार करा, अशा पोराला कारमध्ये उलटी होते म्हणून त्याने स्वतःला पर्सनल स्वतःची बाईक काढली. बोलला मी बाईकने येणार, मला बाईकने यायचंय आणि त्याच्यामुळे त्या मूर्खामुळे आम्हाला थांबावं लागतंय. राजेश, आम्हाला नुसतं पाठोपाठ थांबावं लागतंय. आम्ही नाण्यावरून त्यासाठी 2 स्टॉप घेतले आणि पावसाचं वातावरण आहे बघा, पाऊस पण पडतोय. पावसाच्या वातावरणामध्ये भावाला आम्ही घेऊन चाललोय हळूहळू हळूहळू कसं तरी सोबत आणि आमची गाडी जाते पुढे. आपण उतरूया, आपण गॅस भरतोय, आपण उतरून एक मजा मी काय एक मजा घ्यायची मजा. राजेश गाडीची लाईट बंद करून नाही त्याच्याकडे हाय रे, दिसतंय रे त्याला. अरे त्याच्याकडे पण हाय ना रे, तेवढी त्याची तात्पुरती ठीक आहे. त्याने अजून ऑरेंज येल्लोवाली नाही आवड केली. माझं कार्ड टाइम सबमिट चालेल का? काय आम्ही आलोय गणपतीच्या देवस्थानाजवळ मंदिरामध्ये आलेलो, सगळी आपले पोरं आपली भावकी फॅमिली घेऊन आलेलो आहे आणि सगळे चहा पित आहेत, थोडे फ्रेश होत आहेत आणि आम्ही निघालेलो 1 वाजता आणि इथे येईपर्यंत आम्हाला 4 तास झालेले आहेत, जिकडे 3 तास होतात. हा मुलगा बघ, ह्याला फोकस कर. बाळ गणेश, हा मुलगा जो आहे गाईज तो येता 10 वेळा हरलाय. पिचकारी मारली आहे. थोडं इंग्लिश मध्ये पण वॉशरूम, रेस्टरूम. हा त्याला प्रॉब्लेम झालाय, त्याला झालेली जुलाब. तर 10 वेळा आम्ही पेट्रोल पंप, CNG पंप, हे पंप ते पंप करत पंप पकडलेत आणि त्यासोबत हा पण होता. मी नव्हतो, हा पण होता. तर चला आपण जाऊया मंदिरामध्ये आणि सगळ्यांनी देवाचं दर्शन घेऊया. सगळे सुखरूप आलेले आहेत आपल्या मंदिरामध्ये आणि आपले बिहाइंड द सीन पार्टी कॅमेरामॅन आशुतोष मोरे तुम्ही बघू शकता, चाय पिताना बिचारा शूट करतो आपला. सो आपण आज जाऊया, चला लेट्स गो. शूर्पकर्णाय नमः. 6:47 guys. So guys, गुड मॉर्निंग. कारण की आता आम्ही पालीच्या गणपतीचं दर्शन केलं आणि आपण मुंबईला निघालो. रात्री जास्त काही शूट नाही केलं, अंधारात पाऊस पडत होता एकदम मस्तपैकी थंडगार. आणि आमचे भाऊ, आमचे मित्र गाडीत बसले आहेत, थोडे रिलॅक्स करतायत आणि निसर्गाचा आनंद घेत आहेत. एकदम सुंदर असं इकडे वातावरण झालेलं आहे ना, एकदम मस्तपैकी. आणि आता आपण माणगावच्या रूटला निघालेलो आहे आणि आपल्याला नायनावरून तरी 80 किलोमीटर आपल्याला गावाला जायला पोहोचायचं आहे. खूप गोष्टी आपली ह्या गोष्टीसाठी म्हणजे जी आम्ही ट्रिप केलेली, या ट्रिपचा प्लॅन 2-3 महिन्यापूर्वी आम्ही केलेला आणि तो प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. त्याच्यामध्ये खूप सारे आपले मित्र होते, ते हागलेत 4-5 किलो. आता ते हागलेत तर आम्ही काही करू शकलंच नाही, त्यांचं त्यांना साफ करायला लागेल. तर आम्ही आमचे पोरांना घेऊन निघालो गावाकडे, कारण की आपल्याला निसर्गाने आपल्याला नेचर कॉलिंग जस्ट लाईक आपल्याला बोलवलेलं आहे. तर चाललेलो आहे मी आणि आम्ही लोकांनी सगळ्यांनी सेम जर्सी घातलेली आहे, कारण की याचं कारण आहे की आम्ही लोकांचा ग्रुप आहे, भावकी ग्रुप, तुम्हाला मी अगोदर बोललो असेल. तर पाठीमागे सगळ्यांनी नंबर पण ठेवले आहेत. माझा पण पाठीमागेचा नंबर आहे, तो पण थोडा स्पेशल नंबर आहे माझा. 219 असा माझा नंबर आहे, स्पेशल. तर आता आपण जाऊया, आपला भाऊ गाडी चालवतोय. तर भावा, तुम्हाला कसं वाटतं, तुम्ही एक्सपिरियन्स केला आपला रस्त्याचा, असा मक्खनसारखा रस्ता आहे. एक नंबर. कारण की 1 नंबर बाई रस्ताच तसा आहे. हा बघा ना, किती सुंदर रस्ता आहे आणि एकदम खतरनाक असं निसर्ग झालेला आहे. वाव गाईज, आपण डायरेक्ट आता ना गावाला भेटूया
आणि हा आय नो हा ब्लॉग सारे जे माझे ब्लॉग्स येणार आहेत गावातले थोडे मोठे असतील पण तुम्हाला मजा येईल कारण की आम्ही खूप मस्ती केलेली आहे आणि आमच्या दुसऱ्या गाडीमध्ये पण मस्ती चालू आहे. आम्ही एका गाडीमध्ये मस्ती करतोय दुसऱ्या गाडीमध्ये पण मस्ती चालू आहे. ती गाडी पुढे गेलेली आहे आणि एक भाऊ आपला बाईकवरती आहे फुल मजा मारतोय तो पण खतरनाक मजा येते खतरनाक वाईब आहे खतरनाक. मस्त आहे नवीन गुबगुबीत आहे बाबा आपल्या इथे लागलंय. अरे घेणं तुला जुलाब झालं त्याचा अर्थ असा ना की तू लेडीज बाथरूम मध्ये घुसून हा घेणार काय जे बघा लेडीज काय पोरे बाबा रे देवा माझ्या ह्याला जुलाब झाले म्हणून याचा अर्थ असा आहे का हा लेडीज बाथरूम मध्ये घुसणार. लाज पण वाटत नाही रे इथे हागायचे वांदे झाले आहेत आणि फोटो लोक लेडीज वॉशरूम मध्ये जातात हगायला आणि ते फोटो काय चालू आहे फोटोग्राफी भाई झुकेगा नाही हा फोटोग्राफी झुकेगा नाही. काही लगे तर झुके साल्टी गेली तरी चालतील पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. माझी काही चुकी नाही मी थांबत होतो हा मला बोलला जा जा मी आहे मी बाहेर थांबतो आणि तुला माहितीये काय हे ते सोड तुला माहितीये कल्पे गण्या कल्पे मध्ये मला काय बोलला जा 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 गण्या बाथरूम मध्ये लेडीज बाथरूम मध्ये बसलाय जा लवकर शूट कर. मी आलो तुझ्या पाठोपाठ कॅमेरा आलं व्हिडिओ आला दाखव. हा सो गाईज सकाळी 10 वाजलेले आहेत आणि आम्ही सगळेजण आलेलो आहे ऑलमोस्ट आपल्या गावी आलेलो आहे आणि समोरून 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 लालपरी आलेली आहे बघा एकदम सुंदर असा व्ह्यू लालपरीचा. पण ही लालपरी नसून ही नवीनवाली परी आहे आणि आपण इथे आलोय गावामध्ये जस्ट बिरवाडी क्रॉस करून पुढे आलोय दहीवडला ऑलमोस्ट आलेलोच आहे म्हणजे जिथेपर्यंत आपण येतो तिथपर्यंत. आणि इथं सुंदर व्ह्यू बघा सुंदर असा व्ह्यू. पाऊस नाही पडत आहे फक्त पण पडेल कदाचित पाऊस आणि ते थोडेसे धबधबे वाहत आहेत तुम्ही बघताय बघू शकता तुम्ही आणि आपल्याला अजून पण मजा येणार आहे पुढे हे बघा धबधबे. आणि आमचा गाईज हा स्पॉट आमचा फिक्स आहे आणि आपली पोर तरी फोटोशूट करतायत. आणि हा हागरेश मला वाटतं मम्मी खुश होणार तू ब्लॉग मध्ये 50 वेळा हागलायस. जुलाब मॅन इथे फोटोशूट चालू आहे आणि इकडे संतोष आपल्या बायकोला घर घेण्यासाठी इकडे कुठे जागा बघते. काय रे संतोष नाही ते बघतो ते काढते संतोष 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 उभा राहिला संतोष इकडे आणि हा संतोषला रोस्ट करताना आला ऐकू. हे संतोष आपलं घर बघायचं इकडे आपण घर बघू काय नाही जागा तुझी मस्त आहे. आणि यायची आमचे ड्रायव्हर भिकार चोट हे तुम्हाला ब्लॉग मध्ये नको येऊ ना गाईज. काय ना आपण गावी पोहोचूया घरी पोहोचूया आणि ब्लॉग एंड करूया फटाफट कारण की खूप सगळे पोरं वैतागले आहेत रात्रभर गाडी चालवून आणि एकदम गरमीने एकदम पूर्ण वैतागलेले आहेत. सो आता आपण जाऊ फटाफट आणि इकडचा जरा आम्ही व्ह्यू एन्जॉय करू तुम्ही पण एन्जॉय करा.